18व्या शतकाच्या सुरुवातीला लंडन तसेच इंग्लंडच्या दक्षिण पूर्वेकडील भागात क्रिकेट प्रमुख खेळ म्हणून स्थापन झाला। पुढे 1877 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दौरा करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 कसोटी सामने खेळले, जे आता पहिले कसोटी सामने म्हणून ओळखले जातात। 1971 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एक कसोटी सामना चालू असताना सुरुवातीचे काही दिवस मुसळधार पावसामुळे वायाला गेले, म्हणून तो कसोटी सामना रद्द करण्यात आला आणि त्याऐवजी तेथे क्रिकेटच्या इतिहासातील पहिला मर्यादित षटकांचा सामना खेळवला गेला। मर्यादित षटकांच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आयसीसीने पहिला पुरुष विश्वचषक इंग्लंडमध्ये 1975 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला। 1975च्या मर्यादित षटकांच्या विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिज या संघाने बाजी मारली आणि वन डे वर्ल्ड कप मधील पहिले विश्वविजेतेपद जिंकले। 1979 मध्ये दुसरा विश्वचषक पार पडला। या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्यावेळेसचा घातक समजला जाणारा हा जो वेस्ट इंडिज संघ आहे, या संघाने पुन्हा एकदा बाजी मारली आणि पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावले। 1983 साली तिसऱ्या वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिज हा संघ फायनल पर्यंत पोहोचला। अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना हा भारताबरोबर झाला। इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या या मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारत फक्त 183 धावांवर ऑल आउट झाला। हा सामना सहज जिंकून वेस्ट इंडिज आपले तिसरे विश्वविजेतेपद पटकावेल असे वाटत असतानाच मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल या दोघांनी भेदक मारा करत वेस्ट इंडिजला फक्त 140 धावांवर रोखले आणि हा सामना जिंकून क्रिकेटमध्ये इतिहास घडवला। क्रिकेट विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच वेस्ट इंडिज या संघाशिवाय दुसऱ्या एखाद्या संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली। तेव्हापासून भारतात क्रिकेटची लोकप्रियता ही अजून वाढली। भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढल्यानंतर पुढील वर्ल्ड कप म्हणजे 1987 सालचा जो वर्ल्ड कप आहे, पहिल्यांदाच इंग्लंड व्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तान या 2 देशांनी मिळून आयोजित केला। 1987 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे समोरासमोर आले। या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली आणि पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा जिंकली। इथूनच सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाला। 1999 त्यानंतर 2003 2007 असे सलग 3 वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकून हॅट्रिक करण्याचा पराक्रम त्यांनी केला। याच काळातील जो ऑस्ट्रेलियन संघ होता तो आतापर्यंतचा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी, अनबीटेबल व घातक संघ ठरला। त्या काळच्या ऑस्ट्रेलियन संघाला हरवणे म्हणजे इतर कुठल्याही संघाला खूप मोठी अचीवमेंट वाटत असे। क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग हा याच काळात होता। 2011 मध्ये रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती, परंतु त्या ठिकाणी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडली। पुढे हा 2011चा विश्वचषक भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला, परंतु ऑस्ट्रेलियाला विश्वचषकापासून फार काळ लांब ठेवणे इतर कोणत्याही संघाला जमले नाही। या एका विश्वचषकाच्या गॅपनंतर 2015च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा विजेती ठरली आणि त्यांनी आपले 5वे विश्वविजेतेपद पटकावले। 2019 साली इंग्लंड विश्वविजेता ठरली आणि पुन्हा एकदा एकाच विश्वचषकाच्या गॅपनंतर आता 2023 साली पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद पटकावले आहे। एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने आपले 6वे विश्वविजेतेपद पटकावले। रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील अजिंक्य भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात धूळ चारली। सर्वात जास्त वेळा क्रिकेट विश्वविजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे। ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारत आणि वेस्ट इंडिज हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांच्या नावावर प्रत्येकी 2 विश्वचषक आहेत। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या दुसऱ्या इव्हेंटमध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण 8 स्पर्धांपैकी सर्वात जास्त 2 वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा देखील संघ ऑस्ट्रेलियाचा आहे। वन डे व्यतिरिक्त 2007 पासून सुरू झालेल्या T20 इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाच्या नावावर 1 विश्वचषक आहे। 2021 मध्ये न्यूझीलंडला हरवून त्यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कमी देखील भरून टाकली। तसेच कसोटीमधील विश्वचषक स्पर्धा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 पासून सुरू झाली। पहिल्या वर्षी म्हणजेच 2021 साली या स्पर्धेत न्यूझीलंड विजेता ठरली, तर दुसऱ्यांदा जून 2023 मध्ये इथे पण ऑस्ट्रेलियाने आपला दम दाखवला आणि येथे देखील विश्वविजेतेपद पटकावले। अशा प्रकारे आयसीसीच्या सर्व 4ही इव्हेंट्समध्ये ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया हाच एकमेव संघ आहे। टेस्ट आणि वन डे मधील त्यांचा जो विनिंग पर्सेंटेज आहे तो इतर संघांपेक्षा खूप जास्त आहे। इतर कोणताही संघ ऑस्ट्रेलियापासून बराच दूर आहे। पुरुष क्रिकेटची लोकप्रियता ही जगात जास्त आहे, परंतु हे ऐकून देखील तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की ऑस्ट्रेलियाचा जो महिला क्रिकेट संघ आहे
तो पुरुष क्रिकेट संघापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे। आतापर्यंत झालेल्या 14 वन डे वर्ल्ड कप पैकी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने 8 वेळा विश्वविजेतेपद पटकावलेले आहे आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धा ही 8च वेळा पार पडलेली आहे, तर त्या 6 वेळा विश्वविजेतेपद हे ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत पटकावलेले आहे। म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ जो आहे तो इतर संघांपेक्षा खूप पुढे आहे। मग काय आहेत या यशामागील कारणे? असा कोणता फॅक्टर आहे जो ऑस्ट्रेलियाला इतर संघापासून वेगळा बनवतो? क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनण्याचे हे ऑस्ट्रेलियाचे रहस्य आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। Bang! And Australia win the World Cup for the 6th time. Australia has won the Cricket World Cup, beating hosts India convincingly. Australia beat India in the final to claim the country's 6th title. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचं सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे आहे प्रेशर। ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया हा मैदानावर क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस ऑस्ट्रेलिया या संघावर प्रेशर कमी असतो, परंतु त्यांच्या तुलनेत त्यांच्या विरोधात जो संघ खेळत असतो त्यांच्यावर प्रेशर हा खूप जास्त असतो। बाकी आणखीही काही कारणे आहेत जे आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु दबाव किंवा प्रेशर हे सर्वात मुख्य कारण आहे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाला। मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की ऑस्ट्रेलियावर इतका दबाव का नसतो आणि बाकीचे संघ हाच दबाव का घेतात? तर बघा, ऑस्ट्रेलियामध्ये अनेक खेळ लोकप्रिय आहेत आणि त्यात ते चॅम्पियन सुद्धा आहेत, जसं की रग्बी आहे, हॉकी। काही खेळ असे आहेत ऑस्ट्रेलियामध्ये ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे प्रतिनिधित्व आहे, जसं की फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस। आपणा सर्वांना माहीतच आहे की फुटबॉल जो आहे तो जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे। याच कारणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये फुटबॉलची जी लोकप्रियता आहे ती सर्वात जास्त आहे। इंटरेस्टिंगली ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत एकदा पण फुटबॉलमध्ये वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये, परंतु तरी सुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये फुटबॉलची क्रेज ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे। जरी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट असला तरी त्या ठिकाणी फुटबॉल आणि रग्बी हे दोन खेळ असे आहेत की ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत। क्रिकेटला तुलनेत फॉलोअर्स कमी असल्या कारणाने साहजिकच तेथील लोकांची ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडून अपेक्षा साहजिकच कमी आहे आणि हाच लोकांचा अपेक्षेचा असणारा जो दबाव आहे तो साहजिकच खेळाडूंवर पण कमी आहे। आणि मग जेव्हा खेळाडूंवर प्रेशर कमी असतो तर मग तो कुठलाही खेळ असो तेव्हा आपोआपच खेळ हा उच्च दर्जाचा होतो। जसं की आपण क्रिकेटमध्ये पाहतो, ज्यावेळेस खेळाडूवर प्रेशर हा जास्त असतो त्यावेळेस अगदी सोपा झेल देखील त्यांच्या हातून सुटतो। उदाहरणासाठी अजून एक गोष्ट जर पाहावयाची झाल्यास, भारतात क्रिकेट हा जो आहे हा लोकप्रिय खेळ आहे। क्रिकेटचे फॉलोअर्स हे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळे लोकांची भारताच्या क्रिकेट संघाकडून दरवेळेसच खूप मोठी अपेक्षा असते। या मोठ्या अपेक्षांमुळे भारताच्या खेळाडूंवर अप्रत्यक्षपणे सामना जिंकण्याचा मोठा दबाव हा नेहमी असतो। याच दबावाचा परिणाम मैदानावरील खेळात होतो आणि अनेकदा मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या सामन्यात त्यामुळे भारताचा पराभव होतो। भारताचा इतिहास जर पाहिला तर बऱ्याच वेळा भारत हा नॉकआउट सामन्यांमध्ये या प्रेशरमुळेच बाहेर पडला आहे। 2023च्या आता झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत हा अत्यंत दबावात त्या ठिकाणी दिसून आला, कारण खेळाडूंवर हाच मानसिक दबाव होता। लोकांच्या असणाऱ्या मोठ्या प्रमाणावर अपेक्षा, त्याचबरोबर स्टेडियममध्ये असलेली भरगच्च गर्दी, हा पूर्ण मानसिक दबाव ज्यावेळेस खेळाडूंवर असतो त्यावेळेस आपोआपच खेळ हा उच्च दर्जाचा होत नाही। याच कारणामुळे ज्यावेळेस ऑस्ट्रेलियन संघ इतर संघांबरोबर खेळत असतो त्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघावर प्रेशर साहजिकच थोडा कमी असतो। त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला मिळतो आणि बऱ्याच वेळा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरतो। क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचे दुसरे जे महत्त्वाचे कारण आहे ते आहे त्यांचा नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड। कधीही हार न मानण्याचा वारसा ऑस्ट्रेलियन्सला लाभलेला आहे। अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ते मैदानात लढतात। ज्यावेळेस त्यांची बॅटिंग अयशस्वी ठरेल त्यावेळेस ते त्यांच्या बॉलिंग आणि फिल्डिंगवर सामन्यावर जी आहे पकड ते मजबूत करतात आणि जेव्हा त्यांची बॉलिंग अयशस्वी ठरेल त्यावेळेस अगदी 11व्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत त्यांचे खेळाडू अगदी चिकाटीने खेळतात। हा जो टीम वर्क आहे हा क्वचितच दुसऱ्या संघांमध्ये पाहायला मिळतो। ऑस्ट्रेलियन्स जे आहेत ते नेहमीच खास प्रसंगी सर्वोत्तम खेळ करतात। ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हा त्यांच्या कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट आणि मानसिक कणखरतेसाठी ओळखला जातो। ॲग्रेसिव्ह आणि फिअरलेस क्रिकेट खेळण्यात त्यांची ख्याती आहे। ते कधीही आव्हानांपासून मागे हटत नाहीत। या मानसिकतेमुळे हाय प्रेशर परिस्थितीत यशस्वी होण्यास आणि महत्त्वपूर्ण सामने जिंकण्यास त्यांना मदत झाली आहे। क्रिकेटमधील वर्चस्वाचे तिसरे जे कारण आहे ऑस्ट्रेलियाचं ते आहे त्यांचा जो टीम वर्क। आता बघा, भारतीय क्रिकेट संघात आतापर्यंत
वेगवेगळ्या काळात काही असे निवडक खेळाडू होऊन गेलेत की संपूर्ण टीमची जी भिस्त आहे ती त्या मोजक्या खेळाडूंच्याच खांद्यावर असे, जसे की सचिन, द्रविड. त्यामुळे बहुतेक सामने हे वन मॅन शो होत असे आणि हे इम्पॉर्टंट खेळाडू ज्यावेळेस अयशस्वी ठरतात तेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागतो. पण हीच जी कमी आहे ती ऑस्ट्रेलियन संघामध्ये दिसत नाही. ऑस्ट्रेलियन संघाने बहुतेक सामन्यांमध्ये उत्कृष्ट सांघिक कामगिरी ही नेहमीच केलेली आहे. ऑस्ट्रेलियन संघ कुठल्याही एकाच खेळाडूवर कधीही अवलंबून नव्हता. त्यांच्या टीम मधील प्रत्येक खेळाडू हा स्टार असे. संघाला गरज लागली की त्यांचे प्रत्येक खेळाडू आहेत ते अगदी झटून खेळतात आणि जेव्हा संपूर्ण संघ अपयशी ठरतो त्यावेळेस आपोआपच त्यांचे वन मॅन तयार होतात आणि ते त्यांचा शो दाखवतात. जसे की 2023 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला सहज हरवेल अशी परिस्थिती असताना त्यावेळेस ग्लेन मॅक्सवेलच्या एकट्याच्या जीवावर ऑस्ट्रेलियन संघ त्यावेळेस विजयी ठरला. हा ऑस्ट्रेलियन संघ जो आहे तो विरुद्ध संघांविरुद्ध अत्यंत चांगली रणनीती आखतो. फिल्डर्स जे आहेत ते विरुद्ध संघांमधील जे बॅटर्स आहेत त्यांच्याबरोबर आवश्यकतेनुसार स्लेजिंग करताना देखील दिसून येतात. स्लेजिंग हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. स्लेजिंग केले की विरुद्ध संघातील फलंदाजांचे मनोधैर्य खचते. याच स्लेजिंगचा मैदानात कसा वापर करायचा हे ऑस्ट्रेलियन्सला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. 1990 ते 2000च्या दशकापर्यंत ऑस्ट्रेलियन संघात आलेले मार्क टेलर, ॲलन बॉर्डर, रिकी पॉन्टिंग, स्टीव्ह वॉ, मायकल क्लार्क हे कर्णधार केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबरच नव्हे तर त्यांच्या मानसिकतेबरोबर खेळण्यास देखील सक्षम होते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या वर्चस्वाचं जे चौथं कारण आहे ते आहे त्यांचा फिजिकल फिटनेसवर असणारा भर. फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याने खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आवश्यक असणारे एंड्युरन्स, स्ट्रेंथ आणि गती ही मिळते. जास्त काळ परफॉर्मन्स लेवल टिकून ठेवता येते. ऑस्ट्रेलियन्स जे आहेत ते फिटनेसला प्राधान्य देतात आणि ॲथलेटिसिझमच्या बाबतीत त्यांनी अनेकदा हाय स्टँडर्ड्स सेट केले आहेत. आता असं नाहीये की बाकीच्या देशातील संघ फिटनेसवर भर देत नाही. आजकाल जवळपास सर्वच देशांच्या संघांच्या निवडीमध्ये फिटनेसला महत्त्व आहे आणि त्यामुळे जवळपास सर्वच खेळाडू हे फिटनेसवर लक्ष देतात. परंतु ऑस्ट्रेलिया, इंग्लंड हे काही असे देश आहेत की जिथे 80-90च्या दशकापासूनच फिटनेसचे खूप जास्त महत्त्व होते. जेव्हा आपल्या एशियन देशांतील बऱ्याच देशांना जिम वगैरे देखील माहीत नव्हत्या, त्यांच्याकडे मसल पॉवर हिटर्स त्यावेळेसपासूनच होते. जेव्हा बहुतेक संघांचे क्षेत्ररक्षण खूप खराब होते त्यावेळेस यांची फिल्डिंग साईड जी होती ही अत्यंत वर्ल्ड क्लास होती आणि हे सगळं फिटनेसमुळे शक्य होतं. 90च्या दशकातील मॅग्रा, ब्रेटली, हेडन, गिलख्रिस्ट, सायमन्स अशी काही उदाहरणे आहेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची ज्यांचा फिटनेस त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत उल्लेखनीय राहिलेला आहे. आणि याचाच रिझल्ट म्हणून का काय ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना इतर राष्ट्रांच्या तुलनेत कमी दुखापतींचा सामना करावा लागलेला आहे आणि तोच वारसा आजकालच्या खेळाडूंनी देखील त्यांच्या पुढे नेलेला आहे. आजकालच्या काळात बाकीच्या देशांमध्ये देखील फिटनेसची अवेअरनेस आलेली आहे, परंतु ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये अनेक वर्षांच्या वारसामुळे फिटनेस ट्रेनिंग ही खूप वरच्या लेवलला पोहोचलेली आहे. तेथील ट्रेनिंग स्कूल्स हे वेल ऑर्गनाइज्ड आहेत आणि तेथील कोचेस जे आहेत ते खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतात. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचं पाचवं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे तेथील वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज. ऑस्ट्रेलियन्स जे आहेत ते इतर सर्व राष्ट्रांपेक्षा सर्वात प्रोफेशनल आहेत. त्यांच्या क्रिकेट ट्रेनिंग स्कूल्स मुख्यत्वे नवीन खेळाडूंवर प्रोफेशनलिझम आणण्यावर फोकस करतात. ऑस्ट्रेलियामध्ये उच्च दर्जाची क्रिकेट ग्राउंड्स आणि प्रशिक्षण सुविधांसह अनेक वर्ल्ड क्लास क्रिकेट सुविधा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचं सहावं जे कारण आहे ते आहे तेथील स्ट्रॉंग डोमेस्टिक कल्चर आणि हाय लेवल ऑफ टॅलेंट. आता भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील जे डोमेस्टिक क्रिकेट कल्चर आहे ते स्ट्रॉंग आहे, जे यंग टॅलेंट विकासास समर्थन देतात. ऑस्ट्रेलियाने सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रतिभावान खेळाडू तयार केले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला उच्चस्तरीय स्पर्धात्मकता राखता आली आहे. एकंदरीत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटमधील यश मजबूत देशांतर्गत संरचना, जागतिक दर्जाच्या सुविधा, मजबूत क्रिकेट संस्कृती आणि उच्च दर्जाची प्रतिभा या घटकांच्या संयोजनाचा परिणाम आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचं सातवं जे कारण आहे ते आहे लीडरशिप अँड टीम कल्चर. ऑस्ट्रेलियाकडे एक्सेप्शनल लीडर्स होऊन गेले. त्यांनी मजबूत टीम कल्चर आणि मूल्ये रुजवली. स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग, मार्क टेलर या कर्णधारांनी स्थैर्य, धोरणात्मक कौशल्य आणि संघात विजयी मानसिकता वाढवली. आठवं,
लास्ट बट नॉट द लिस्ट असं कारण आहे ते म्हणजे लक. नाही म्हटलं तरी ऑस्ट्रेलियाला लकची साथ नेहमी मिळालेली आहे. ते म्हणतात ना, नशीब शुरांना साथ देतं. असंच काहीसं ऑस्ट्रेलिया बरोबर अनेक वेळा घडून आलं. जेव्हा जेव्हा जगावर वर्चस्व सिद्ध करण्याची वेळ आली, विश्वचषकात नाव कोरण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा ऑस्ट्रेलियाला नशिबाची साथ प्रत्येक वेळेस मिळाली आहे. ऑस्ट्रेलियासोबत लक फॅक्टर हा नेहमी आपणास दिसून आलेला आहे. उदाहरणार्थ 1999 मध्ये दक्षिण आफ्रिका हा संघ सर्वात मजबूत होता आणि त्याच वेळेस ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत अगदी रेंगाळत पोहोचला होता. सुरुवातीला त्यांना खूप जास्त संघर्ष करावा लागला होता, मात्र तरी देखील उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियासोबत जो आहे पराभव पत्करावा लागला. खरं तर दक्षिण आफ्रिकेची चूक होती. दक्षिण आफ्रिकेच्या फिल्डर्सनी महत्त्वाचे कॅचेस त्या मॅचला सोडले. ते सिली क्रिकेट खेळून बाहेर पडले. जिंकण्यासाठी फक्त एक धाव लागत असताना ॲलन डोनाल्ड हा धावबाद झाला. तुम्ही असे म्हणू शकता की ऑस्ट्रेलिया त्या वर्ल्ड कपमध्ये अत्यंत भाग्यवान होता. त्यानंतर आता 2021 मध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया सर्वात मजबूत संघ नव्हता. भारत आणि इंग्लंड हे संघ महत्त्वाचे कंटेंडर मानले जात होते, पण टॉसवर अवलंबून असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळणे पूर्णपणे भारताविरुद्ध गेले आणि स्पर्धेची रचनाच अशा प्रकारे केली गेली होती की जर सुरुवातीचे 2 सामने कोणत्या संघाने गमावले तर तो संघ स्पर्धेच्या बाहेर असेल. यामुळे पाकिस्तान सारख्या कमकुवत संघाला ऑस्ट्रेलियासोबत उपांत्य फेरीत सामना करणे निश्चित झाले, जिथे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहज नमवले. त्यानंतर फायनलमध्येही न्यूझीलंड विरुद्ध काही असेच घडले आणि T20 मध्येही ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले विश्वविजेतेपद मिळवले. त्यामुळे या सर्व गोष्टींचे अनालिसिस जर केले तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ऑस्ट्रेलियन संघ हा संपूर्ण क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम संघ आहे. शिवाय काही वेळा नशीबही त्यांच्या बाजूने होते. ऑस्ट्रेलियाच्या या सातत्यपूर्ण यशावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या मला कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नव्या इन्फॉर्मेशनल व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.